विरार नालासोपाऱ्यातील रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाला गती, अडथळे दूर, लवकरच कामाला सुरुवात. विरार आणि नालासोपारा परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर मोठा दिलासा देणारी घडामोड समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामातील अडथळे अखेर दूर झाले असून लवकरच या महत्त्वाच्या प्रकल्पांना प्रत्यक्ष गती मिळणार आहे. या संदर्भात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच MMRDA अधिकाऱ्यांसोबत नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत पुलांच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणी, रेल्वे विभागाशी समन्वय आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विरार आणि नालासोपारा भागातील 4 महत्त्वाच्या रेल्वे उड्डाण पुलांच्या कामांवर रेल्वे प्लॅटफॉर्मचे काम आणि रेल्वे रुंदीकरण यासारख्या कारणांमुळे विलंब झाला होता. मात्र आता या सर्व अडथळ्यांवर तोडगा निघाल्याने प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान विराटनगर आणि अलकापुरी येथील पुलांसाठी आवश्यक जमिनींच्या संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पुढील आठवड्यापर्यंत आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजीव पाटील यांनी MMRDA अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळांची पाहणी करत कामाला गती देण्याचे निर्देश दिले. विरार आणि नालासोपारा येथील नागरिकांसाठी हे उड्डाणपूल अत्यंत गरजेचे आहेत. आम्ही सातत्याने या प्रकल्पाचा पाठपुरावा करत आहोत. आता सर्व अडथळे दूर झाले असून लवकरच हे पूल जनतेसाठी खुले होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामुळे विरार नालासोपारा पट्ट्यातील दैनंदिन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या रेल्वे फाटकांवर होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. एकंदरीत या उड्डाण पुलांच्या कामाला गती मिळाल्याने परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार असून नागरिकांना दीर्घकाळापासून भेडसावत असलेल्या वाहतूक समस्येवर ठोस उपाय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.